तुम्ही पण आता. ओके। हेलो, गुड मॉर्निंग स्टूडेंट। आज हम लोग मराठी का जो 9th में है पोर्शन हम लोगों को, वो आज हम करने वाले हैं। सबसे पहले मैं आपको दीदी हे बघ काय होतं इकडे ये ना, ते काहीतरी इश्यू झाला। एक मिनिट हा बेटा। तो सबसे पहले मैं मेरा परिचय देती हूँ। मेरा नाम है मेघा विनोद खाड़के। मैं गोरेगांव म्युनिसिपल सेकेंडरी स्कूल में हिंदी और मराठी दोनों सब्जेक्ट पढ़ा लेती हूँ। तो इस बार हम लोग पेपर पैटर्न देखने वाले हैं 9th में। लास्ट टाइम भी हमने थोड़ा सा देखा था, तो इस बार फिर से एक बार रिवाइज कर लेते हैं। तो 9 का जो पेपर है मराठी का, वो 80 नंबर्स का पेपर है। तो उसमें 5 सेशन है, 5 विभाग आहेत आणि त्या विभागामध्ये पहिला विभाग आहे तो गद्य विभाग आहे। तो 18 नंबर साठी येणार आहे तुम्हाला परीक्षेमध्ये। त्याच्यानंतर पद्य विभाग आहे 16 नंबर साठी आहे। स्थूलपाठ आहे तो तुम्हाला 6 नंबर साठी येणार आहे आणि भाषा अभ्यास 16 नंबर साठी आहे। उपयोजित लेखन आहे ते 24 नंबर साठी आहे आणि एकूण आहेत 80 नंबर, आणि 80 मार्काचा तुमचा जो पेपर पॅटर्न आहे, 80 मार्काच्या पेपर पॅटर्न नुसार तुम्हाला 9वी आणि 10वी दोन्ही मध्ये सेम पेपर पॅटर्न आहे। त्यामुळे तुम्ही लँग्वेजचा अभ्यास करत असताना हिंदी, मराठी, इंग्लिश तिघांमध्येही 5 यानी की 5 विभाग दिलेले असतील। फक्त ह्याच्यामध्ये नंबर मध्ये थोडा बहुत चेंज असू शकतो। त्यामुळे तुम्ही बेसिकली 9th मध्येच आता जर क्लिअर झालात की तुमचा 80 नंबरचा पेपर कसा येणार आहे आणि कोणत्या सब्जेक्ट वरती किंवा कोणत्या विभागावरती तुम्ही किती वेळ दिला पाहिजे, टाइम मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, याप्रमाणे जर तुम्ही अभ्यास करत गेलात तर नक्कीच तुम्हाला याचा उपयोग 10वी मध्ये होणार आहे आणि तुमचं स्कोरिंग सुद्धा खूप छान येणार आहे। म्हणजे 10वीला गेल्यानंतर परत तुम्हाला पॅटर्न बघायची गरज नाही आणि कसा अभ्यास करायचा आहे ते सुद्धा बघण्याची गरज नाही। आता फक्त तुमच्याकडे 2 ते 3 महिने राहिलेले आहेत आणि नंतर तुम्ही 9th मधून 10th मध्ये जाणारच आहात। तर तुम्ही आतापासूनच त्याची जर तयारी केलात तर तुम्हाला सेकंड सेमिस्टरला सुद्धा चांगला रिझल्ट येऊ शकतो आणि त्यानंतर याच्यानुसार जर अभ्यास करत गेलात तर नक्कीच तुमचा स्कोर वाढू शकतो। पहिला विभाग आणि दुसरा विभाग आहे तो कमीत कमी 1 तासामध्ये तुमचा कम्प्लिटली झाला पाहिजे गद्य आणि पद्य विभागासाठी। गद्य विभागामध्ये तुम्हाला माहितीच आहे की 2 पॅराग्राफ येणार आणि एक अनसीन पॅराग्राफ येणार, असे 3 पॅराग्राफ येणार आहेत आणि 18 नंबरसाठी हा प्रश्न असणार आहे। त्याच्यानंतर पद्य विभाग आहे 16 नंबरसाठी आहे। त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कदाचित माहिती असेल की 8 नंबरचा कविता सेशन आहे, म्हणजे पद्य म्हणजे कविता, आणि 8 नंबरसाठी पोएमचा विशेषता यानी की अप्रिशियन्स जे काय कविता विश्लेषण आहे ते तुम्हाला येणार आहे 8 मार्कासाठी। असं करून हा 16 नंबरचा पद्य विभागाचा प्रश्न आहे तो कमीत कमी तुमचा 1 तासामध्ये कंप्लीट झाला पाहिजे, कारण तुमच्याकडे फक्त 3 तासाचा वेळ आहे। आणि खूप मुलांचं एकच म्हणणं असतं की आमचा पेपर कंप्लीट होत नाही आणि पेपर कंप्लीट न झाल्यामुळे तुम्हाला जो शेवटचा 5वा विभाग आहे 24 नंबरचा तो कसा तरी तुम्ही कंप्लीट करता आणि पेपर कव्हर करून जमा करत असता, परंतु हे खूप चुकीचं आहे। सगळ्यात लास्टचा जो 24 नंबरचा प्रश्न आहे तो जास्तीत जास्त वेळ देऊन तो छानपैकी कंप्लीट करायचा आहे। म्हणून टाइम मॅनेजमेंट प्रमाणे जर बघायला गेलं तर गद्य आणि पद्य ह्या 2 विभागासाठी 1 तास द्यायचा आहे। त्याच्यानंतर स्थूलपाठ आणि भाषा अभ्यास हा कमीत कमी 30 to 45 मिनिट्स मध्ये हा कंप्लीट झाला पाहिजे, कारण हा जास्त मार्काचा नाहीये आणि हा पटापट होऊ शकतो। कारण स्थूलपाठ म्हणजे तुम्हाला माहिती आहे की पूरक पाठ, आणि त्या पूरक पाठ तुम्हाला फक्त 2च असतात एका सेमिस्टरला, आणि ते 2 पाठांचं छानपैकी कमीत कमी 9 ते 10 प्रश्न फक्त दिलेले आहेत आणि पाठाच्या खाली जे प्रश्न दिले तेच तुम्हाला पाठ करायचे आहेत आणि ते प्रश्नांची उत्तरं जाऊन तुम्हाला तिथे लिहायचे आहेत। त्यामुळे इथे कोणतीही कृती करायची नाहीये किंवा इथे पॅराग्राफ येणार नाही त्याच्यातली उत्तर शोधून लिहायचं असा काही तुमच्याकडे प्रश्नच नाहीये। 2 प्रश्न लिहायचे आहेत 6 नंबरसाठी आणि पाठ करून गेलेले प्रश्न लिहायचे, त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ मुळीच लागणार नाही। कमीत कमी 10 ते 15 मिनिटांमध्ये हा तुमचा 3रा विभाग होऊ शकतो आणि 4था विभाग आहे तो भाषा अभ्यास आहे। आणि आज आपण विद्यार्थी मित्र हो, भाषा अभ्यासातली 4था विभागच आज आपण बघणार आहेत। 16 नंबरचा प्रश्न 16 गुण मिळवून देणारा तुम्हाला प्रश्न आहे। 16 मार्क्स तुम्हाला कसे सहजपैकी मिळू शकतात ह्याच्याबद्दल आज तुम्ही अभ्यास करणार आहेत। आणि शेवटचा जो आहे तो उपयोजित लेखन आहे, त्याच्याबद्दल सुद्धा मी थोडंफार सांगू शकते की उपयोजित लेखन मध्ये 24 नंबरचा जो प्रश्न येतो तो 24 नंबरच्या प्रश्नामध्ये नक्की कोणकोणते येत असतात त्याची थोडक्यात मी इथे कृती दिलेली आहे बघा। याच्यामध्ये मराठी 80 नंबरचा जो पहिला विभाग दिलेला आहे ते मी आत्ताच तुम्हाला एक्सप्लेन केलं की 7 आणि 7 14, आणि हा जो अनसीन पॅसेज आहे तो 4 नंबरचा आहे। असे करून 18 नंबर्स येतात आणि विभाग
2 मध्ये मी तुम्हाला सांगितलं की 2 पोयम येणार आहेत. एक पोयमचे तुम्हाला कृती करण्यासाठी आणि एक पोयमचं अप्रिशिएशन्स लिहिण्यासाठी, पद्य विश्लेषण लिहिण्यासाठी असे 2 प्रश्न येणार आहेत. आणि त्याच्यानंतर विभाग 3 मध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की स्थूलपाठ कोणतेही 2 कृती करण्यासाठी येणार आहेत, 2 प्रश्न लिहायचे आणि 6 मार्क्स मिळवायचे आहेत. आणि त्याच्यानंतर भाषा अभ्यास म्हणून जो 4था विभाग आहे तो आज आम्ही बघणार आहोत, व्याकरण कृती म्हणून. तो 16 नंबरचा आहे आणि तो आज आपण सविस्तररित्या बघणारच आहोत. तर त्याच्यानंतर जो 5वा विभाग येतो तर त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रश्न येतात हे थोडंसं आपण बघूया. तर 5वा विभाग आहे 24 नंबरचा आहे आणि तो न घाबरता छानपैकी सॉल्व्ह केला तरच तुमचा स्कोर मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये छान होऊ शकतो. पण तुम्ही काय करता, 5व्या विभागासाठी कमीत कमी अर्धा तास किंवा राहिलेला जो काही तुमच्याकडे वेळ असेल तेवढाच देता आणि मग हा कसा तरी कव्हर करता. पहिलाच प्रश्न तुम्हाला येतो पत्रलेखन आणि त्याला ऑप्शन आहे सारांश लेखन. तुम्हाला पत्रलेखन जर खूप छानपैकी व्यवस्थित लिहिता येत असेल, फॉर्मॅट माहिती असेल, औपचारिक लिहिता, अनौपचारिक पत्रलेखन हे जर माहिती असेल तर तुम्ही नक्कीच पत्र लिहायला प्रयत्न करा. आणि जर पत्रलेखनातला विषय किंवा समजत नाही असेल तुम्हाला कसं लिहायचं तर सगळ्यात छान ऑप्शन आहे सारांश लेखन आहे. हा सुद्धा छान नंबर मिळवून देणारा प्रश्न आहे, ज्याचं हँडरायटिंग सुंदर आहे, जो बघून आहे तसं कॉपी करू शकतो. काही मुलं बघा बोर्डवरती लिहिलेलं सुद्धा कॉपी करताना मिस्टेक करत असतात. मात्र ह्या सारांश लेखनमध्ये अशा मिस्टेक करायच्या नाहीत. न चुकता जसाचा तसा पॅराग्राफ तुम्हाला दिलेला असतो त्याच्यातला 1/3 भाग, म्हणजेच तुम्हाला जर सांगितलं की 3 तासाचा तुम्ही मूवीज बघून आलात आणि तुमच्या फ्रेंडला तुम्हाला तीच मूवीज सांगायची असेल तर तुम्ही काय करता, 15 ते 20 मिनिटांमध्ये सांगता. तर त्याच्यामध्ये काय सांगत असता, इम्पॉर्टंट ज्या काही गोष्टी आहेत त्याच सांगत असतात. सारांश लेखनामध्ये सुद्धा तेच करायचं आहे. तुम्हाला समोर पॅराग्राफ दिलेला असतो, त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट जे काही टॉपिक असतील ते पेन्सिलने अंडरलाईन करा. जसे तसे न उतरवता थोडासा चेंजेस करा आणि ते वाक्य छोटी छोटी बनवा आणि सारांश लेखनामधले इम्पॉर्टंट पॉइंट लिहून काढा. आणि सारांश लेखन अशा प्रकारे लिहिल्यानंतर तुम्हाला 6 नंबर नक्कीच मिळू शकतात. ह्याच्यामध्ये हँडरायटिंग छान पाहिजे तुम्हाला. त्याच्यानंतर सुलेख लेखन पाहिजे. मिस्टेक जरा सुद्धा केल्या नाही पाहिजेत. काना मात्रा ह्याच्यामध्ये नाही केल्यात तर तुम्हाला नक्कीच 5 ते 4 मार्क्स सहजपणे मिळू शकतात. म्हणून सारांश लेखनाचा प्रश्न न चुकता तुम्ही केला पाहिजे आणि त्याच्यासाठी रोज प्रॅक्टिस केलं पाहिजे. एखादा पॅराग्राफ घ्यायचा, वाचायचा, छोटा करण्याचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारे हा 6 मार्क्स मिळवून देणारा तुम्हाला ऑप्शन मध्ये पत्र लेखनासाठी सारांश लेखनचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 5व्या विभागामधली आज म्हणून जी कृती दिलेली आहे त्या कृतीमध्ये 3 प्रश्न दिले जातात. 10 मार्काची ही कृती आहे आणि त्या 3 प्रश्नांमधील तुम्हाला काय करायचं, फक्त 2 प्रश्न करायचे आहेत. 5 आणि 5 असे 2 प्रश्न केलात तर तुम्हाला 10 मार्क्स छानपैकी मिळू शकतात. आणि त्याच्यामध्ये जर बघायला गेलात तर जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन असे 3 भाग दिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं, जाहिरात लेखन म्हणजे ऍडव्हर्टाईज करायचे आहे. तुम्ही खूप साऱ्या न्यूज मध्ये ऍडव्हर्टाईज बघत असता. त्याच्यानंतर आपल्या टीव्ही वरती प्रोग्राम चालू असतात त्यावेळी सुद्धा छोट्या छोट्या ऍड असतात, या ऍड येत असतात. त्याच्यानंतर न्यूज पेपर मध्ये ऍड येत असतात. त्याच्यानंतर तुमच्या घरी टॅम्पलेट्स खूप सारे क्लासेस वाले किंवा कोणी हॉटेल्स हे केलं असेल, नवीन केलं असेल तर त्या हॉटेलची ऍड होण्यासाठी ते लोक टॅम्पलेट तुमच्या घरामध्ये देत असतात. तर ते बारकाईने तुम्ही वाचलात तर तुम्हाला नक्कीच त्या प्रकारचं करू शकता, तुम्ही ऍड तयार करू शकता. आणि त्याच्यासाठी 5 नंबर असतात. आणि त्याच्यानंतर दुसरा प्रश्न दिला आहे बातमी लेखन. बातमी लेखन मधलं न्यूज पेपरवाले जे काही न्यूज सांगत असतात त्या कशा न्यूज सांगत असतात, पहिल्यांदा काय सांगतात की प्लेस सांगतात, त्याच्यानंतर डेट सांगितली जाते, त्याच्यानंतर कोणत्या ठिकाणी केव्हा घटना झाली आहे त्याच्याबद्दल माहिती सांगितली असते. हे 3 फॉर्मॅट लिहिलात, स्थळ, काळ, वेळ, ह्या 3 गोष्टी लिहिलात की तुम्ही बातमी लिहायला सुरू करू शकता. बातमीला हेडलाईन देणं गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर तुम्ही कशाबद्दलची बातमी सांगत आहे ती सविस्तर मध्ये छोटीशी सांगू शकता. आणि त्यालाच ऑप्शन आहे कथा लेखन. या तिन्हीतल्या तुम्हाला चॉईस आहे, 2 प्रश्न करायचे आहेत. जर तुम्हाला जाहिरात लेखन छानपैकी जमत असेल तर जाहिरात लेखन करा आणि नंतर तिसरा प्रश्न कथा लेखन. तुम्ही लहानपणापासून खूप साऱ्या गोष्टी ऐकत आहेत, मग कथा लिहायला काहीच अवघड नाहीये. म्हणून तुम्ही कथा लेखनाचा जर प्रश्न केला तर खरंच तुम्हाला छान मार्क्स मिळू शकतात. त्याच्यामध्ये सर्वप्रथम काय करायचं आहे, कथा लेखनासाठी ऑलरेडी पण मुद्दे दिलेले असतात, तेच मुद्दे घेऊन तुम्हाला एक छानशी स्टोरी तयार करायची असते. आणि कथा लेखन लिहित असताना तुम्ही एक मिस्टेक करता की स्टोरी बनवता पण त्या स्टोरीला नाव देत नाही. मुळीच असं करायचं नाही. कोणत्याही स्टोरीला बिना नावाची स्टोरी कोणीही वाचणार नाही. तुम्ही सुद्धा ना कधी वाचली असेल किंवा ना ऐकली असेल. पहिल्यांदा नाव तर हवंच आहे. म्हणून तुम्ही छानपैकी त्या स्टोरीला प्रथम शीर्षक द्या, टायटल म्हणून छानसं नाव द्या आणि त्याच्यानंतर ती स्टोरी कमीत कमी 5 पॅराग्राफ मध्ये लिहा. आता तुम्ही 9th मध्ये आहात, पुढच्या वर्षी 10th ला जाणार आहेत, म्हणून तुम्ही आत्ताच रायटिंग स्किलचा खूप प्रयत्न केला पाहिजे. आणि काल्पनिक गोष्टी सांगायच्या असतात त्यामुळे असं
छानपैकी ती कल्पना करून असं वाढवूनच गोष्ट सांगायची असते, अशी शॉर्टकटमध्ये गोष्ट बनवायची नसते. म्हणून कथालेखनामध्ये कहाणी नेहमीच भूतकाळामध्ये लिहिली जाते, ही सुद्धा तुम्हाला गोष्ट बेसिक माहिती आहे. आणि त्या प्रकारे तुम्ही जर लिहिण्याचा प्रयत्न केलात तर नक्कीच तुम्हाला 5 पैकी 4 नंबर छानपैकी मिळू शकतात आणि कमीत कमी 10 पैकी तुम्हाला 8 ते 7 नंबर ह्या प्रश्नामध्ये नक्कीच मिळू शकतात. आणि शेवटचा प्रश्न आहे हा निबंध लेखन आहे. निबंध सुद्धा तुम्ही लहानपणापासून लिहित आला आहात. निबंध लेखनाचा 8 मार्काचा प्रश्न आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी जास्त वेळ सुद्धा देत नाही. हे फार चुकीचं आहे. त्यामुळे तुम्ही निबंध लेखनामध्ये मोस्ट ऑफ प्रसंग लेखन, वैचारिक निबंध म्हणजे कल्पना करून निबंध लिहिणारे असतात, त्याच्यावरती जर जास्त फोकस केला तर नक्कीच तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. अशा प्रकारे तुमचा हा 80 मार्काचा 80 नंबरचा पेपर पॅटर्न आहे आणि त्या पॅटर्न प्रमाणे तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला खूप छान स्कोर मिळू शकतो. आज आपण बघणार आहोत तो विभाग 4. विभाग 4 मध्ये काय दिलेलं आहे बघा, व्याकरण कृती. ग्रामर सेशनचा हा टॉपिक आहे आणि तो जसं गणिताचे मार्क्स मिळतात, स्टेपला प्रत्येक स्टेपला मार्क्स असतात, त्याप्रमाणेच तुम्हाला ग्रामर मध्ये सुद्धा छानपैकी मार्क्स मिळू शकतात. आणि 9th आणि 10th मध्ये जे ग्रामर आहे 9th ला तेच 10th ला ग्रामर आहे, त्यामुळे टॉपिक चेंज होणार नाही. त्यामुळे ह्याच वर्षी तुम्ही छानपैकी एक नोटबुक बनवलात ग्रामरची आणि तिथे लिहायला गेलात तर नेक्स्ट इयरला तुम्हाला आहे त्याच नोटबुक मध्ये लिहिता येईल विस्तारितपणे, नवीन काय बनवायची गरज लागणार नाही. सगळ्यात पहिला जर टॉपिक तुम्ही जर बघायला गेलात तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक येतो की हा समासचा टॉपिक आहे आणि त्या समासच्या टॉपिक मध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर समास कशाला म्हणतात आणि समासाचे जे तुम्हाला 4 प्रकार दिले आहेत. हिंदीमध्ये तुम्हाला समासाचे खूप सारे प्रकार अभ्यासाला आहेत, पण मराठीमध्ये तुम्हाला फक्त समासाचे 3 प्रकार दिलेले आहेत आणि त्या 3 प्रकारामध्येच तुम्हाला किती मार्क्स मिळवायचे आहेत? 2 मार्क्स मिळवायचे आहेत. म्हणजे छोटे छोटे टॉपिक आहेत आणि त्याच्यामध्ये मार्कांचं सुद्धा हे तसंच केलेलं आहे. म्हणजे फक्त तुम्हाला हा ग्रामर सेशनचा जर तुम्ही भाग बघायला गेलात तर 16 नंबरचा प्रश्न आहे आणि ते 16 नंबर तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये डिवाइड केलंय. म्हणजे एकच समास दिला आणि त्याच्यात 16 नंबर आहेत असं बिलकुल नाही, तर वेगवेगळे टॉपिक आहेत आणि त्यानुसार तुम्हाला नंबर दिले जातात. तर हा जो प्रश्न आहे तो 2 मार्कासाठी तुम्हाला येत आहे आणि तो 2 मार्क तुम्हाला कसे मिळवायचे आहेत? तर जर तुम्ही बघायला गेलात तर समासामध्ये पहिलाच समास तुम्हाला दिलेला आहे की सामासिक शब्द जे असतात किंवा जोडलेले शब्द असतात आणि त्यापासून जो तयार शब्द होतो त्याला समास असं म्हटलं जातं. म्हणूनच समासात ज्या 2 शब्दांच्या एकच जोड शब्द तयार होतो त्या सामासिक शब्दालाच समास असे म्हटले जाते. म्हणून त्याचं विभाजन कसं केलं जातं, विग्रह कसा बनवला जातो, त्याचे जर रूल तुम्ही लक्षात केलात, लक्षणं लक्षात ठेवलात तर नक्कीच तुम्हाला ह्याच्यामध्ये 2 पैकी 2 मार्क्स मिळू शकतात. आताच पहिलाच समास आहे तुम्हाला अव्ययीभाव समास दिलेला आहे. त्या समासामध्ये त्यांनी सांगितलंय की पहिले पद हे बहुधा अव्यय असते आणि दुसऱ्या क्रियाविशेषणासारखा एखादा शब्द जोडलेला असतो, म्हणून त्याला काय म्हटलेलं जातं की अव्ययीभाव समास असं म्हटलं जातं. तर अव्ययीभाव समासाची इथे मी स्क्रीनवरती तुम्हाला उदाहरण दाखवत आहे की पहिलाच शब्द दिला आहे क्रीडांगण, तर त्याचा विग्रह करत असताना त्यांनी लिहिलेलं आहे की क्रीडेसाठी अंगण, दर साल म्हणजे प्रत्येक वर्षी असा विग्रह करायचा आहे आणि त्याच्यासमोर समासाचे नाव असं लिहायचं आहे. समासाचे नाव येणार अव्ययीभाव समास. राजपुत्र, राजाचा पुत्र, महादेव, महान असा देव, खरे खोटे, खरे किंवा खोटे आणि अशा प्रकारचे अव्ययीभाव समास इथे विग्रह करून दाखवलेले आहेत. प्रत्येक यानी की ज्यावेळेस रिपीट मोस्ट ऑफ शब्द आलेला आहे बघा, दररोज, दर साल, देशोदेशी, पदोपदी ह्या ठिकाणी काय करायचं तुम्हाला प्रत्येक शब्द टाकून इथे समासाचं उत्तर लिहायचं आहे. गल्लोगल्ली, प्रत्येक गल्लीत, घरोघरी, प्रत्येक घरात, शब्दात, प्रत्येक शब्दात अशा प्रकारे विभाजन करायचं आहे. तुमच्या हातात मोबाईल आहे तर तुम्ही कृपया करून ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या ग्रामरच्या नोटबुकमध्ये रायटिंग करून ठेवलात तर नेक्स्ट इयरला सुद्धा कामाला येईल आणि आता सुद्धा परीक्षेमध्ये तुम्हाला परीक्षेच्या आधी थोडंसं वाचता येईल. म्हणून पहिलाच समास आहे अव्ययीभाव समास आहे आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलात तर दुसरा समास तुम्हाला सांगते की द्वंद्व समास आहे आणि त्या द्वंद्व समासामध्ये उपप्रकार 3 दिलेले आहेत. पहिला अव्ययीभाव समास आपण एकच क्लिअर बघितलेला आहे आणि त्याची उदाहरणं ही सुद्धा दिलेली आहेत. गावोगावी, प्रत्येक गावी, रस्तोरस्ती, प्रत्येक रस्त्यावर, आमरण, मरणापर्यंत, गैरवर्तन, चांगले वर्तन नसणे. यानी की इथे तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, असेल तर पासून पर्यंत विभाजन करताना लावायचं आहे. यथा असेल यथाशक्ती तर शक्तीप्रमाणे यानी की प्रमाणे शब्द लावून तुम्हाला तिचे विग्रह करायचा आहे. दर, प्रति, हर ज्या ठिकाणी दर साल, दर घडी असं असेल तर त्या ठिकाणी सरळ प्रत्येक शब्द लावायचा आणि त्याचं पुढे विग्रह करायचा आहे. असा इथे छोटासा इथे फॉर्मॅट तुम्हाला दाखवलेला आहे. आता तुम्ही दुसरा समास बघणार आहात द्वंद्व समाहार.
समास. तर द्वंद्व समाहार समासामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, याचे 3 उपप्रकार दिलेले आहेत. पहिला इत्तरेतर द्वंद्व समास, दुसरा वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व समास. तर पहिला जो तुम्हाला दाखवला आहे की इत्तरेतर द्वंद्व समास. तर इत्तरेतर द्वंद्व समासाचं लक्षण काय आहे, तो कसा ओळखायचा आहे, तर इत्तरेतर समासामध्ये हे करत असताना, विग्रह करत असताना व आणि या दोन उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करायचा आहे. म्हणजे दोन शब्दांच्या मध्ये व आणि हे दोन टाकायचे आहेत आणि मगच त्याचा विग्रह करू शकता. म्हणजे ते दिलेले आहेत बघा शब्द, ताक भात, ताक आणि भात, ताक व भात, विटू दांडू, विटू व दांडू, राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण, हरिहर, हरी व हर किंवा हरी आणि हरिहर, व किंवा आणि, ये दो शब्द डालकर इसका विभाजन करना है, त्याच वेळी तो इत्तरेतर समास बनू शकतो. आणि दुसरा दिलेला आहे तुम्हाला वैकल्पिक द्वंद्व समास. तर वैकल्पिक द्वंद्व समास करत असताना जसं तुम्हाला सांगितलं इत्तरेतर समासमध्ये आणि व शब्द टाकायचा आहे, तसंच वैकल्पिक द्वंद्व समासाचा विग्रह करत असताना दोन उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करायचा आहे. ते कोणते आहेत, किंवा, अथवा, वा, अशा प्रकारे 3 इथे दिलेले आहेत. त्या 3 अव्ययांचा उपयोग करायचा आणि विग्रह त्या शब्दांचा करायचा आहे. तर इथे तुम्हाला सांगितलंय की पाप पुण्य, पाप किंवा पुण्य, 10 5, 10 किंवा 5, यानी कि किंवा शब्द डालकर बीच में आप लोगों को क्या करना है, उसका विभाजन करना है. म्हणजे 2 शब्द दिले जातात. वैकल्पिक समासामध्ये कधी कधी नंबर दिले जातात आणि ते नंबर किती असतात, 2 नंबर असतात. ज्यावेळेस 2 नंबर असतात त्यावेळेस काय करायचं आहे, वैकल्पिक नंबर, वैकल्पिक द्वंद्व समास असं लिहायचं आहे. इथे मोस्ट ऑफ तुम्हाला जर बघायला गेला तर अपोजिट वर्ड दिसतात. यानी की इत्तरेतर समास आणि वैकल्पिक समास दोन्ही मोस्ट ऑफ सेम दिसायला आहेत, परंतु वैकल्पिक समासामध्ये विरुद्धार्थी शब्द जास्तीत जास्त दिसतात. इथे बघा, धर्माधर्म, धर्म किंवा अधर्म, धर्म अधर्म, हे विरुद्धार्थी शब्द आहेत. देणे घेणे ऑपोजिट वर्ड आहे. इकडे तिकडे, सत्य असत्य, आणि की मोस्ट ऑफ ओळखायचं असेल तर तुम्ही विरुद्धार्थी शब्द घालायचे आहेत आणि त्याच्यामध्ये किंवा आणि अथवा, ये 2 शब्द डालकर यहाँ पर वैकल्पिक द्वंद्व समास आपको सॉल्व करना है. उसके बाद तीसरा मैंने प्रकार बता दिया है, समाहार द्वंद्व समास. समाहार द्वंद्व समास कैसे पहचानना है, समाहार द्वंद्व समास ओळखत असताना त्याच्यामध्ये काय करायचं आहे, की एकाच जातीचे पदार्थ तुम्हाला जर सांगायचे असतील तर त्याच्यामध्ये समाहार द्वंद्व समासाचा उपयोग केला जातो. म्हणजे इथे त्यांनी सांगितलंय की चहा पानी व इतर फळांचे पदार्थ, यानी कि चहा पानी वगैरे, इसके बाद बहुत सारे पदार्थ रह सकते हैं एक्स्ट्रा. आप लोग इंग्लिश में EXT लिखते हो ना, बहुत सारा कुछ लिखना रहेगा तो EXT यानी कि क्या रहता है, उसके आगे भी शायद कुछ रहेगा. वैसे ही मराठी में उसे की वगैरे हा शब्द टाकले असतो ह्या ब्रॅकेट मध्ये. बघा टेबल मध्ये वगैरे शब्द कसा लिहिलेला आहे, व लिहिलाय, ग वरती 2 मात्रा आहे आणि रे लिहिलेला आहे. या समासांची नावं छानपैकी लिहायला तुम्हाला आली पाहिजेत, कारण समासामध्ये प्रश्न तुम्हाला कसा येणार आहे, सामासिक शब्द दिलेला असणार, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये विग्रह करायचा आहे आणि तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये समासाचे नाव लिहायचे आहे. त्यामुळे तिन्ही समासांची नावं ओरली तोंडपाठ तुम्हाला आली पाहिजेत. इत्तरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि लास्टचा आहे तो समाहार द्वंद्व समास. तो आपण आता बघत आहोत. तर त्याच्यामध्ये बघायला गेलात तर पालापाचोळा वगैरे, मुले बाळे वगैरे, भांडी कुंडी वगैरे, झाड झुडपे वगैरे, आणि की वगैरे शब्द टाकायचा आहे आणि छानपैकी ह्या शब्दांचा विग्रह करायचा आहे. अशा प्रकारे हा समाहार द्वंद्व समास आहे. ह्याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढा. त्याच्यानंतर तिसरा समास येतो तो द्विगु समास आहे. आणि त्या द्विगु समासामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर ह्याच्यामध्ये मोस्ट ऑफ काय येतं, की द्विगु समासामध्ये नंबर येत असतात. म्हणजे जे तुम्ही ह्याचे नंबर बोलत असतात, नवरात्रीचे जे काही नंबर येत असतात, ते नवरात्रीचे मध्ये बघा दिवस कसे बोलले येते, आज प्रथम आहे, द्वितीय आहे, असं तुम्ही बोलला जाता. त्याप्रमाणेच द्विगु समासामध्ये काय येत असतात, नंबरिंग येत असतात. मग ते नंबर कशा प्रकारचे येत आहेत तर इथे त्यांनी दाखवलेलं आहे बघा. पंचवटी, 5 वाटांचा समूह, 9 रस, 9 रसांचा समूह, यानी की चातुर्मास, 4 महिन्यांचा समूह, पंचपाळे, 5 पाळ्यांचा समूह, त्रिखंड, 3 खंडांचा समूह, यानी कि यहाँ पर मोस्ट ऑफ नंबर रहते हैं, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, अष्टमी, नवमी, आणि त्याप्रमाणेच तुम्हाला इथे सुद्धा काय करायचं आहे, विभाजन करायचं आहे. म्हणून तुम्हाला सांगितलंय की सप्तमी म्हणजे 7 रंगांचा, सप्तरंग असा शब्द असेल तर तुम्ही काय लिहिणार, 7 रंगांचा समूह, 9 रंग, 9 रसांचा समूह. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, विभाजन करायचं आहे. द्विगु समास फार सोपा ओळखण्यासाठी आहे. तर द्विगु समासामध्ये ओळखत असताना आपल्याला काय करायचं आहे, की ह्या समासामध्ये नंबर मोस्ट ऑफ असतात, संख्या असते, हे तुम्ही
ओळखून ह्या प्रश्नांची उत्तरं करू शकता. इथे तुम्हाला बघा हे प्रश्न छानपैकी दिलेले आहेत आणि त्या प्रश्नांवरती तुम्ही फोकस करू शकता आणि अव्ययभाव समास, इतरेत्तर समास असं सुद्धा विभाजन करू शकता किंवा सामासिक शब्दामध्ये हे सगळे शब्द लिहा, विग्रह करा आणि तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये समासाचे नाव लिहा. अशा प्रकारे स्वाध्याय म्हणून तुम्ही असा अभ्यास हा इथे करू शकता. असा हा समासाचा टॉपिक आहे. समासामध्ये पहिला समास आहे तो अव्ययभाव समास, दुसरा आहे द्वंद्व समासाचे 3 प्रकार आहेत. पहिला आहे वैकल्पिक द्वंद्व, दुसरा इतरेत्तर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व और लास्ट का तीसरा है द्विगु समास। इस प्रकार से 3 समास है। 3 समास में आपको 2 नंबर पाने हैं। वो समास किस प्रकार से पहचानना है यह भी हमने अभी देख लिया है। इसके बाद जो ग्रामर का टॉपिक आ जाता है वो कौन सा है, वाक्य प्रकार। वाक्य प्रकार जो है वो आप लोग अगर अच्छे से करेंगे तो आपको ये 4 नंबर का प्रश्न है। वाक्य प्रकार में क्या आ जाता है, एक तो वाक्य का प्रकार पहचानने आ जाता है, या दूसरा वाक्य रूपांतर, म्हणजे वाक्य रूपांतर जर तुम्हाला करायचं असेल तर ते करण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो। मग ह्या वाक्य प्रकारामध्ये 4 नंबरच्या प्रश्नामध्ये वाक्यांचे प्रकार कोणते आहेत, टाइप ऑफ सेंटेन्स, वाक्यांचे प्रकार कोणते आहेत, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, आज्ञार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य, असे हे 4 प्रकार आहेत। ह्याचा सुद्धा छानपैकी स्क्रीनशॉट घ्या आणि ह्या प्रत्येक ह्याची कमीत कमी 10 वाक्य लिहून काढा, म्हणजे तुम्हाला कळेल की विधानार्थी वाक्य म्हणजे काय आहे, सिंपल सेंटेन्स कशाला म्हटलं जातं, म्हणजे की साधं वाक्य असतं आणि तिथे काय झालं असतं, फुल स्टॉप दिला जातो, मग त्यालाच काय म्हटलं जातं, विधानार्थी वाक्य असं म्हटलं जातं। आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलात तर विधानार्थी वाक्यानंतर दुसरा टॉपिक येतो तो प्रश्नार्थक वाक्य। प्रश्नार्थक वाक्यामध्ये काय दिले जातं, प्रश्न दिले जातात आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क लावणं फार गरजेचं आहे। प्रश्नार्थी वाक्य बनवता आणि त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह दिलात नाही तर हा वाक्य प्रकार चुकीचा होईल, म्हणजे तुम्हाला ओळखताच येणार नाही। त्या वाक्यामध्ये मोस्ट ऑफ प्रश्नचिन्ह असतं आणि कुठे, केव्हा, कधी अशा प्रकारचे प्रश्न विचारणारे शब्द सुद्धा तिथे असतात। तिसरा प्रकार आहे आज्ञार्थी। आज्ञार्थी म्हणजे काय करणे, ऑर्डर अँड रिक्वेस्ट, एखाद्याला हे सांगणे की ऑर्डर देणे की कोणतेही काम करण्याची तू आज्ञा दे, अशा प्रकारचे जे वाक्य असतात, म्हणजे पाणी घेऊन ये, अभ्यास कर, अशी वाक्य असतात, त्या वाक्य प्रकारांना काय म्हटलं जातं, आज्ञार्थी वाक्य। आणि चौथा प्रकार आहे तो उद्गारार्थी वाक्य, म्हणजे एक्सक्लेमेटरी मार्क वाले सगळे शब्द जे आहेत, अरे वा, वाव, खूप छान, असे जे शब्द येतात ते काय आहेत, आज्ञार्थी वाक्य म्हणून ओळखली जातात। जर आता तुम्ही पहिलेच वाक्य बघायला गेलात की तुझी शाळा कुठे आहे, हे कोणत्या प्रकारचं वाक्य असेल तर प्रश्नार्थक वाक्य आहे, कारण कुठे हा प्रश्नार्थी शब्द आहे आणि त्याच्यानंतर क्वेश्चन मार्कचं चिन्ह सुद्धा तुम्हाला दिसत आहे। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे दररोज शाळेत जावे। आता ह्या प्रश्नामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, दररोज शाळेत जावे म्हणजे काय करायचं आहे, हा प्रश्न काय दिलेला आहे, आज्ञार्थी वाक्य आहे, म्हणजे ऑर्डर दिलेली आहे, सॉरी फुल स्टॉप आहे, दररोज शाळेत जावे, म्हणून इथे वाक्याचं काय सांगितलेलं आहे त्यांनी उत्तर, विधानार्थी वाक्य सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर बघा दुसरा प्रश्न दिलेला आहे, किती सुंदर ताजमहल हा, आणि एक्सक्लेमेटरी मार्क आहे म्हणून त्याला काय म्हटलं जातं, उद्गारवाचक यानी की उद्गारार्थी वाक्य। दुसरा प्रश्न बघा, आता जाण्याचे सर्व मार्ग बंद होते, हे सुद्धा काय आहे, सिंपल वाक्य आहे, विधानार्थी वाक्य आहे आणि इथे स्वाध्यायासाठी तुम्हाला असाइनमेंट दिलेली आहे। अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात पेपरमध्ये। प्रश्न असा असू शकतो, पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा। वाक्यांचे प्रकार ओळखा म्हटलं की लगेच तुमच्या लक्षात आलंय की वाक्यांचे प्रकार 4 आहेत। पहिला आहे विधानार्थी वाक्य, दुसरा आहे प्रश्नार्थक वाक्य, तिसरा आहे उद्गारार्थी वाक्य आणि चौथा वाक्य प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य। असे 4चे 4 प्रकार तुम्हाला लगेच क्लिक झाले पाहिजेत आणि तुम्ही वाक्य प्रकार तिथे समोर ब्रॅकेटमध्ये लिहिला पाहिजे। कधी टेबल सुद्धा दिला जातो तक्ता पूर्ण करा म्हणून। तर पहिला प्रश्न दिला आहे, तुझ्या भेटीने खूप आनंद झाला, हे वाक्य कोणतं प्रकार येणार आहे, तर हे विधानार्थी वाक्य येणार आहे। त्याच्यानंतर किती सुंदर आहे हा गुलाब, आणि नंतर उद्गारार्थी चिन्ह दिसत आहे म्हणून हे वाक्य कोणतं येणार आहे, उद्गारार्थी वाक्य। म्हणून तुम्हाला हे शब्द सुद्धा लिहिता आले पाहिजेत। उद्गारार्थी शब्द कसा लिहिला आहे, विधानार्थी शब्द कसा लिहिला आहे, थीच्या वरती र कसा काढला पाहिजे, हे शब्द जर तुम्ही छानपैकी न बघता लिहायला लागलात तर तुम्ही न मिस्टेक करता तुम्हाला छानपैकी नंबर ह्या प्रश्नामध्ये मिळू शकतात। मात्र तुम्ही हे शब्द सुद्धा लिहायला तुम्हाला येणं फार गरजेचं आहे। त्याच्यानंतर बघा स्वाध्यायामध्ये मोस्ट ऑफ असाच प्रश्न परीक्षेमध्ये येतो, पुढील तक्ता पूर्ण करा, वाक्य प्रकार आणि वाक्य। आता वाक्य दिलेले आहे, शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी खूप काही केले, हे वाक्य प्रकार कोणता आहे, विधानार्थी वाक्य आहे। ते काम खूप मोठे आहे, हे वाक्याचा प्रकार कोणता आहे,
विधानार्थी, म्हणजे दोन्ही सुद्धा सिंपल सेंटेन्स दिलेले आहेत, विधानार्थी वाक्य दिलेली आहेत. म्हणून इथे तुम्हाला काय करायचं आहे, त्या प्रकाराचं नाव लिहायचं आहे आणि ब्रॅकेटमध्ये तुम्हाला मार्क्स मिळवायचे आहेत. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न येतो वाक्य रूपांतर. म्हणजे जे तुम्ही आता 4 प्रकार बघितलेले आहेत त्याच प्रकारांचं तुम्हाला काय करायचं आहे, वाक्य रूपांतर करायचं आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की विधानार्थी वाक्याचे इथे 2 उपप्रकार तुम्हाला सांगितलेले आहेत. एक होकारार्थी वाक्य आणि दुसरं नकारार्थी वाक्य. तुम्ही बघा निगेटिव्ह सेंटेन्स आणि पॉझिटिव्ह सेंटेन्स असं बनवत असतात. त्याचप्रमाणे मराठीमध्ये सुद्धा होकारार्थी वाक्य मतलब क्या है, पॉझिटिव्ह सेंटेन्स आणि नकारार्थी मतलब निगेटिव्ह सेंटेन्स. तर तुम्हाला इथे हा फक्त एक प्रकार, विधानार्थीचे 2 प्रकार, उपप्रकार इथे तुम्हाला शिकायला मिळतात. बाकीचे हे जसेच्या तसे तुम्ही मागच्या ह्याच्यामध्ये वाक्य प्रकार ओळखामध्ये जे बघितलं, प्रश्नार्थी वाक्य, अज्ञार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य, हे तिन्हीच्या तिन्ही प्रकार, चारीचे चारी प्रकार सेमच्या सेम तसे तुम्हाला इथे दिलेले आहेत. आणि याचा सुद्धा तुम्ही छानपैकी स्क्रीनशॉट घेतलात तर तुमच्या सुद्धा हे लक्षात येईल. बघा, सुरेश धीट मुलगा आहे, ह्याचं होकारार्थी वाक्य आहे कारण हे पॉझिटिव्हली सेंटेन्स आहे. आणि दुसरं आहे सुरेश भित्रा मुलगा नाही, म्हणजे धीटचा इथे ऑपोजिट वर्ड लिहिला आहे. आणि मुलगा नाही म्हणजे तो कसा विद्यार्थी आहे, की धीटच आहे ह्याचा अर्थ होऊ शकतो. म्हणजे वाक्याचा अर्थ न बदलता निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असतं. मग त्यावेळी काय केलं जातं, नाही शब्द घालायचा आहे आणि एक ऑपोजिट वर्ड लिहायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला शोधायचं आहे. आता इथे जर तुम्हाला दिलं की नेहा सुंदर मुलगी आहे, तर ह्याच्यातला तुम्ही विरुद्धार्थी शब्द शोधायचा. कोणत्या शब्दाचा आपण विरुद्धार्थी शब्द करू शकतो, तो सुंदर. तर नेहा कुरूप मुलगी नाही, यानी की ते नकारार्थी वाक्य बनलं जातं. अशा प्रकारे होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य बनवायचे आहेत. आणि त्याच्यानंतर प्रश्नार्थी वाक्य तर एकदम इझी आहे. रूपांतर करा म्हणजे सूचनेनुसार बदल. आपको जो ब्रैकेट में सूचना दी जाती है उसी ऑर्डर से आपको चेंज करना रहता है. तर इथे प्रश्नार्थी वाक्य तुम्हाला बनवायचं असतं. मुलगा उंच आहे का, यानी की साधं वाक्य दिलं जातं, मुलगा उंच आहे. तर तुम्हाला जर प्रश्नार्थी बनवायचं असेल तर का तुम्ही टाकलात आणि क्वेश्चन मार्क दिलात तर प्रश्नार्थी वाक्य तयार झालं त्याचं. म्हणजे असं जे वाक्य दिलेलं असतं त्या वाक्यामध्ये तुम्हाला चेंज करून ते वाक्य बदलायचं असतं आणि त्यालाच काय म्हटलं जातं की वाक्य रूपांतर. वाक्य रूपांतर करत असताना परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो, कंसातील सूचनानुसार वाक्य रूपांतर करा. तर इथे काय करायचं आहे, सर्वांनी रांगेत उभे राहा या वाक्याचं साधं विधानार्थी वाक्य तयार करायचं आहे. तर विधानार्थी वाक्य करत असताना तुम्ही कसं वाक्य करणार आहात, की सर्वांनी रांगेत उभे राहावे, यानी की रहा सांगितलेलं आहे तर क्रियापदामध्ये छोटासा चेंज केला आणि राहावे असं तिथे वाक्य दिलेलं आहे. हे विधानार्थी वाक्य. जर तेच तुम्हाला नकारार्थी वाक्य बनवा असं सांगितलं तर तुम्ही काय करणार, नकारार्थी वाक्यामध्ये ताई उंच आहे ह्या वाक्याचं नकारार्थी वाक्य करायचं आहे. तर नकारार्थी वाक्य करताना मी काय सांगितलं, एक ऑपोजिट वर्ड घालायचा आहे. तर उंचचा विरुद्धार्थी शब्द आहे बुटका. तर ताई बुटकी नाही, नहीं शब्द जरूर डालना है उस वाक्य में और एक विरुद्धार्थी शब्द. तो यहाँ पर इस वाक्य में चेंज क्या हो जाएगा, ताई बुटकी नाही, अशा प्रकारचं ह्या वाक्याचं उत्तर होऊ शकतं. त्याच्यानंतर सुद्धा बघा, कंसातील सूचनानुसार वाक्य रूपांतर करा. इथे सुद्धा एक विधानार्थी वाक्य करायला सांगितलेलं आहे. किती सुंदर आहे तो देखावा. ह्या वाक्याचं तुम्हाला काय करायचं आहे, विधानार्थी म्हणजे सिंपल सेंटेन्स बनवायचा आहे, साधंसं वाक्य बनवायचं आहे. आता हेतले एक्सक्लेमेटरी मार्क्स दिलेले आहे ते काढायचंय. किती शब्द तुम्हाला काढावं लागेल. तर कसं बनवणार तुम्ही वाक्य, तो देखना खूप सुंदर आहे, तो देखावा खूप सुंदर आहे. अशा प्रकारे हे वाक्य तुम्ही बनवू शकता. ताजमहल खूप सुंदर आहे, ह्याचं उद्गारार्थी वाक्य करायचं आहे. तर उद्गारार्थी म्हणजे एक्सक्लेमेटरी मार्क टाकत असताना तुम्हाला शोकप्रधान शब्द, हर्षप्रधान शब्द लिहायचे आहेत. म्हणजे अरे रे, वाव अशा प्रकारचे शब्द टाकायचे आहेत. आणि जर एखादी शोकप्रधान असेल तर तिथे काय लिहिणार, अरे रे खूप वाईट झालंय, आणि की अशा प्रकारे तुम्ही वाक्य तिथे बनवू शकता. मात्र हे कसं आहे, ताजमहल खूप सुंदर आहे म्हणजे आनंदाचं वाक्य आहे. तिथे तुम्ही लिहिणार काय, किती सुंदर आहे ताजमहल, म्हणजे क्रियापद आधी लिहायचं आहे आणि तिथे किती शब्द मोस्ट ऑफ वाक्यांमध्ये टाकला जातो आणि त्याच्यानंतर सगळ्यात लास्टला उद्गारार्थी चिन्ह टाकलं जातं. अशा प्रकारे सूचनानुसार बदल करा. हा सुद्धा 2 नंबरचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहे आणि नक्कीच तुम्ही हे 4 मार्क्स मिळवू शकता. म्हणजे जर तुम्हाला वाक्य प्रकार कळाले तर त्याच्यावरतीच डिपेंड हा प्रकार आहे वाक्य रूपांतरचा. तर वाक्य रूपांतर करत असताना जर तुम्ही बघायला गेलात, हा प्रकार सुद्धा एकदम सोपा तुम्हाला जाईल. म्हणजे दोन्हीचा सुद्धा तुम्ही छानपैकी
अभ्यास केला तर नक्कीच हे होऊ शकतं. त्याच्यानंतर बघा दुसरा टॉपिक दिला आहे वाक्प्रचार. वाक्प्रचार म्हणजेच काय, मुहावरे. आणि हा सुद्धा तुम्हाला छान नंबर मिळवून देणारा प्रश्न आहे. मात्र तुम्ही काय करता, घाईघाईमध्ये या प्रश्नाकडे जरा सुद्धा लक्ष देत नाही. हा सुद्धा तुम्हाला कमीत कमी 4 नंबर मिळवून देणारा प्रश्न आहे. प्रत्येक पाठातील मुहावरे म्हणजेच वाक्प्रचार जे आहेत ते प्रत्येक पाठातील वाक्प्रचार तुम्ही लिहायची आतापासूनच सुरुवात करा. आणि पुस्तकाच्या टेक्स्टबुकच्या बाहेरचे वाक्प्रचार मुळीच येत नाहीत. प्रत्येक वर्षी तुम्हाला वाक्प्रचार हे तुमच्या लेसन मधलेच येत असतात. त्यामुळे प्रत्येक लेसन मधील वाक्प्रचार काढायचे आणि कमीत कमी 30 ते 35 तुमचे वाक्प्रचार होऊ शकतात एका सेमिस्टरमध्ये. म्हणजे जेवढे लेसन आहेत कमीत कमी 7 ते 8 लेसन आहेत, त्या लेसन मधले तुम्ही सगळे जर वाक्प्रचार एकत्र इंडेक्स प्रमाणे लिहिलात तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. आणि त्याचं तुम्ही काय करू शकता, वाक्य रूपांतर करून त्याचा उपयोग करून तुम्हाला मार्क्स मिळवू शकतात. तुम्हाला अशा प्रकारचे वाक्प्रचार दिले जातात. भान ठेवणे, तर त्याचा अर्थ काय आहे, जाणीव ठेवणे. आणि नंतर वाक्य लिहायचंय, शाळेत शिस्तीने वागायचे असते, याचे प्रत्येक विद्यार्थ्याने भान ठेवले पाहिजे किंवा भान ठेवावे, असं तुम्हाला वाक्य करायचं आहे. मात्र तुम्हाला काय करता, तुम्ही अर्थ तुम्हाला येत नसतो आणि वाक्य तुम्हाला येत असतं, मात्र तुम्ही वाक्य सुद्धा बनवत नाही आणि अर्थ सुद्धा बनवायचा प्रयत्न करत नाही. म्हणून असं न करता तुम्ही सगळेच्या सगळे वाक्प्रचाराचा अर्थ लक्षात ठेवा, मग तुम्हाला वाक्य बनवणं एकदम सोपं होऊ शकतं. म्हणून तुम्हाला सांगितलंय की प्रत्येकाचं असा छानपैकी हा वाक्प्रचाराचा प्रश्न लिहायचा. कशाला काय म्हणतात हे जर तुम्हाला समजलं तर नक्कीच तुम्ही त्यांची उत्तरं करू शकतात. वाक्प्रचार म्हणजेच काय आहे, मिनिंगफुली सेंटेन्स बनाना, यानी की मिनिंग आहे. डिक्टेशन वर्ड जसे तुम्हाला दिले जातात त्याचं मिनिंग करायला सांगतात, त्याचप्रमाणे मुहावरे म्हणजेच वाक्प्रचार आहेत. असे शब्दांचे अर्थ समजून घ्या, मराठीमध्ये कशाला काय म्हणतात, मग तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं सहजमध्ये करू शकता. आता ह्या वाक्प्रचारामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, अर्थ छानपैकी सांगायचा आणि त्याचं वाक्य सांगायचं. आणि वाक्य सांगत असताना सगळ्यात शेवटी जो प्रश्नाला वाक्प्रचार दिलेला असतो तोच वाक्प्रचार जसाच्या तसा लिहिला पाहिजे. तर बरेचसे विद्यार्थी काय करतात, शाळेत शिस्तीने वागायचे असेल याचे प्रत्येक विद्यार्थ्याने जाणीव ठेवली पाहिजे असे लिखते हे, आणि की अर्थ त्याच्यामध्ये घातला. तो तर असं मुळीच करायचं नाही. तर त्याच्यामध्ये काय दिलेला असतो, जो प्रश्नासाठी वाक्प्रचार दिलेला असतो तोच तिथे लिहायचा असतो. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर करत असताना जर तुम्हाला अर्थ माहित नसेल तर तुम्ही वाक्य लिहू शकणार नाही. त्यामुळे सगळ्यांचे अर्थ जाणून घेणं फार गरजेचं आहे. काय वेळा तुम्हाला भान ठेवणे यानी कि इसका बारे में मुझे समझ में आ रहा है, यानी कि मुझे क्या है वो समझ में आ रहा है लेकिन अर्थ नहीं समझ में आ रहा है. तर त्यावेळी तुम्ही काय केलं पाहिजे, कमीत कमी वाक्य बनवण्याचा तरी प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्ही वाक्य सुद्धा बनवलं नाही आणि अर्थ सुद्धा लिहिला नाही तर तुम्हाला तिथे एकही नंबर्स मिळणार नाही. म्हणून तुम्ही सगळ्या पाठांमधले छानपैकी वाक्प्रचार काढा आणि त्या वाक्प्रचारांचे अर्थ लिहा आणि त्याच्या समोर वाक्य लिहा. नक्कीच तुम्हाला 4 नंबरचा हा प्रश्न जसेच्या तसे 4 पैकी 4 मार्क्स मिळवू शकतात. मात्र ह्याच्यासाठी तुम्हाला मेहनत काय केली पाहिजे, प्रत्येक लेसन मधील पाठाच्या खाली जे शब्दार्थ दिलेले आहेत तिथे काय वेळा वाक्प्रचार दिलेले आहेत आणि ते वाक्प्रचार तुम्ही छानपैकी लिहून काढला तर त्याचे अर्थ प्रत्येक लेसन मधून तुम्हाला कळेल. त्याच्यानंतरचा जो टॉपिक येतो तो शब्द संपत्ती आहे. शब्द संपत्तीमध्ये आता तुम्ही लॉकडाऊन मध्ये बरेच दिवस घरी आहात, त्यामुळे काय अभ्यास करता खरंच आम्हाला कळत नाहीये. आणि तो अभ्यास करत असताना तुम्हाला नक्कीच लक्ष देऊन हे केलं पाहिजे की समानार्थी शब्द कशाला म्हटलं जातं, समानार्थी शब्दामध्ये डॅश लिहिलं जातं, विरुद्धार्थी शब्दामध्ये ऑपोजिट, यानी की जो जो हम लोग मल्टीप्लाय गुणा चिन्ह टाकून आपण तिथे विरुद्धार्थी शब्द लिहित असतो. ह्या सुद्धा बेसिक गोष्टी तुम्हाला येत नाहीत कारण तुम्ही खूप दिवस अभ्यास केलेला नाहीये. त्यामुळे आता तुम्ही काय करायचं आहे, खूप सारे समानार्थी शब्द, 50-50 विरुद्धार्थी शब्द असे जर तुम्ही आतापासूनच लिहून ठेवलात तर नक्कीच तुम्हाला त्याचा 9च्या परीक्षेमध्ये सुद्धा उपयोग होऊ शकतो. समानार्थी शब्द म्हणजे एकाच अर्थाचे विभिन्न अर्थ, असं समानार्थी शब्दांचा हे केलं जातं. म्हणून शाळा इथे शब्द दिलेले आहे. शाळा शब्दासाठी दुसरा समानार्थी शब्द कोणता आहे तर विद्यालय आहे. पुस्तकासाठी दुसरा शब्द कोणता आहे तर ग्रंथ आहे. अशा प्रकारचे शब्द तुम्हाला इथे लिहिले पाहिजे. त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्द लिहा असं तिथे सांगितलं आहे की सुंदर, कुरूप, सुख, दुःख असे विरुद्धार्थी शब्द सुद्धा तुम्हाला लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न करत नाही कारण हे तुमचं वाचन फार कमी पडतं. म्हणून तुम्ही खूप सारं मराठीतून वाचन केलं पाहिजे. तुमच्याकडे गुगल आहे, युट्यूब आहे, ह्याच्यामध्ये खूप सारे, जर तुम्ही एकाच ठिकाणी जर टाईप केलं की समानार्थी शब्द इन मराठी
लँग्वेज असं जरी टाईप केलं तरी तुम्हाला छानपैकी खूप सारी लिस्ट 50 एक शब्दांची लिस्ट येऊ शकते. ते तुम्ही कमीत कमी रॅपिड रीडिंग करा, लिहून काढा ते शब्द. विरुद्धार्थी शब्दांचं सुद्धा असंच करू शकता. स्टँडर्ड लिहायचं, काय तुम्हाला पाहिजे विरुद्धार्थी शब्द लिहायचे. तुमच्या सगळ्या लेसन मधले विरुद्धार्थी शब्द जसेच्या तसे तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती येऊ शकतात आणि तो तुम्ही लिहून काढायचे आहे. तुमच्याकडे एवढं मटेरियल आहे आता अभ्यास करण्यासाठी, फक्त तुम्ही वाचन केलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. एवढा वर्ष जर 9th मध्ये जर ह्याच्यावरती जास्त तुम्ही वेळ दिलात तर नक्कीच तुमचा रिझल्ट खूप छान येऊ शकतो. त्याच्यानंतर लिंग बदला करत असताना बैल दिलेला आहे, तर काय वेळा लिंग बदला येतं, काय वेळा लिंग ओळखा येतं. त्यामुळे प्रश्न बघून लिहायचा आहे. आता लिंग बदला आहे म्हणजे चेंज करायचं आहे, तर बैलचं काय येणार, गाय येणार. मुलगीचं काय येणार, मुलगा येणार. जर त्याच ठिकाणी जर लिंग ओळखा असा प्रश्न असेल तर तुम्हाला स्त्रीलिंग आहे, पुल्लिंग आहे की नपुसकलिंग आहे हे तुम्हाला बघावं लागेल आणि त्याप्रमाणे त्या प्रश्नाचं उत्तर लिहावं लागेल. म्हणून शब्द संपत्ती म्हणजे असा कोणताही एक टॉपिक देतील असं नाही. समानार्थी शब्द देतील किंवा विरुद्धार्थी शब्द देतील किंवा लिंग वचन देतील, असे वेगवेगळे टॉपिक शब्द संपत्तीमध्ये तुम्हाला येऊ शकतात. त्याच्यानंतरचा एक टॉपिक आहे तो आहे लेखन नियमानुसार लिहा. हा सुद्धा छान नंबर देणारा प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, तुम्हाला गटातील अचूक शब्द ओळखा. हा प्रश्न कसा करायचा आहे हेच तुम्हाला माहिती नसतं. मग तुम्ही काय करता, आहे तसाच प्रश्न लिहायचा आणि सोडून द्यायचं. आता तुम्हाला इथे 4 शब्द दिलेले आहेत, सुवर्ण, 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 सुवर्ण. त्याच्यामध्ये काना मात्रा वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. तर ह्याच्यामधला एक्झॅक्टली राईट शब्द कोणता आहे तो तुम्हाला शोधून काढायचा असतो ना, तो इथे उत्तर आहे म्हणून समोर ब्रॅकेटमध्ये लिहायचा असतो. आता ह्याच्यातील 4था शब्द बरोबर आहे म्हणून तो इथे सुवर्ण शब्द लिहिला पाहिजे. त्याच्यानंतर गरिबी, निर्णय असे वेगवेगळे शब्द दिलेले असतात आणि त्याच्यातल्या काना मात्रा मागे पुढे केलेले असतात आणि त्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, तो बरोबर पहिला बरोबर आहे, दुसरा बरोबर आहे, तिसरा बरोबर आहे, चौथा बरोबर आहे, हे तुम्ही बघायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही शोधून काढायचं आहे. आता ह्याच्यातील पहिलाच शब्द जो दिलेला आहे तो बरोबर आहे, गरिबी, म्हणून तो शब्द राईट आहे. अचूक आहे म्हणून तो शब्द तुम्ही काय करायचा आहे, बाहेर काढायचा आहे. आता निर्णय शब्द काढत असताना सुद्धा तुम्ही बघायचं आहे निर्णय कोणता शब्द बरोबर असतो. मला पहिला दिसतोय, दुसरा दिसतोय, तिसरा दिसतोय की चौथा दिसतोय. आता तिसरा आणि पहिला शब्द बघायला गेलात तर एकदम सेम आहेत म्हणून हा तिसरा शब्द सुद्धा राईट आहे. त्याच्यानंतर कनिष्ठ शब्द लिहित असताना सुद्धा बघायचा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा ह्याच्यातील कोणता शब्द राईट असू शकतो, तर कनिष्ठ. आणि की इथे काय तुम्हाला करायचं आहे, हा शब्द बरोबर तुम्हाला लिहिता आला पाहिजे की दुसरा शब्द इथे बरोबर आहे कनिष्ठ नावाचा. म्हणून अशा प्रकारचे तुम्हाला टाईप करून वेगवेगळ्या टाईपचे प्रश्नांची उत्तर तुम्हाला तिथे लिहिता आली पाहिजेत. सगळ्यात लास्टचा टॉपिक आहे विराम चिन्ह आणि हे विराम चिन्हचा टॉपिक तुम्हाला सगळ्या लँग्वेज मध्ये आहे, हिंदी, मराठी, इंग्लिश. फक्त थोडस चेंज आहे, थोडस त्यांना वेगळं म्हटलं जातं. म्हणजे ही विराम चिन्ह आहेत म्हणजेच एक प्रकारचे सिम्बॉल्स आहेत आणि ते सिम्बॉल्स कसे ओळखायचे आहेत हे तुम्हाला जर एकदा कळालं तर हा सुद्धा तुम्हाला नक्कीच 2 मार्क्स देणारा प्रश्न आहे. म्हणजे असं जर बघायला गेलात तर प्रत्येकातील 2-2 मार्क्स असं म्हणायला गेलात तर 16 मार्काचा प्रश्न असाच ग्रामर सेशनचा तुम्हाला नंबर मिळवून देणार आहे. जर पहिल्याच जर तुम्ही विराम चिन्हाचा एक छानपैकी असा चार्ट बनवा आणि तो तुम्ही तुमच्या मराठीच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा. तर पहिलंच दिलं आहे पूर्णविराम. पूर्णविराम म्हणजे काय आहे, फुल स्टॉप, एक छोटीशी बिंदी म्हणजेच काय म्हटलं जातं, पूर्णविराम. तो पूर्णविराम आपण वाक्यामध्ये केव्हा देतो, ज्या वेळेस पूर्ण वाक्य कंप्लीट होतं त्याच वेळी आपण पूर्णविराम देत असतो. म्हणून ह्याला काय म्हटलं जातं, पूर्णविराम. हिंदीमध्ये पूर्णविराम कसा दिला जातो, एक डंडा दिला जातो, एक छोटीसी लाइन मारली जाते सेंटेंस है के बाद आप लोग एक डंडा देते हो, वैसे ही मराठी में पूर्णविराम दिला जातो. पूर्णविराम म्हणजेच फुल स्टॉप. काही विद्यार्थी बघा पूर्णविराम देतच नाही, त्याने की निबंध, पत्र हे असं लिहित असताना ह्या सगळ्या विरामचिन्हांचा तुम्हाला तिथे उपयोग करायचा आहे. आणि जर तसा उपयोग करून जर तुम्ही वाक्य बनवली तर नक्कीच ते ग्रामॅटिकल राईट असणार आहे. खूप व्यवस्थित तुमचा तो पेपर दिसणार आहे. म्हणून वाक्य संपलं की त्याला जो पूर्णविराम दिला जातो त्यालाच एक छोटीशी बिंदी दिली जाते, त्यालाच पूर्णविराम म्हटलं जातं. हे शब्द तुम्हाला लिहायला आले पाहिजेत आणि शब्दांचं सिम्बॉल तुम्हाला ओळखता आला पाहिजे. प्रश्न तुम्हाला कसाही ओळखायला येऊ शकतो. एक छोटीशी बिंदी काढतील आणि सांगतील की हा हे विरामचिन्ह ओळखा. त्याच्यासमोर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे की हे पूर्णविराम आहे किंवा पूर्णविराम शब्द दिला जाईल आणि त्याच्यासमोर तुम्हाला पूर्णविराम काढायला सांगतील. मग एक छोटीशी बिंदी काढायची आहे आणि पूर्णविरामचा सिम्बॉल कंप्लीट करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरं विराम चिन्ह येतं ते म्हणजे आहे अर्धविराम. अर्धविराम म्हणजे काय असतात, छोटेसे 2 डॉट असतात. काही काही शब्दांमध्ये बघा विसर्गवालेचे शब्द असतात, दुःख, निरस, अशा प्रकारचे किंवा दुष्परिणाम किंवा
यानी की विसर्ग विसर्ग ज्या शब्दांमध्ये येतात त्या दोन शब्दांमध्ये काय दिला जातो, अर्धविराम दिला जातो. अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. अर्धविराम मतलब छोट्याशा दोन बिंदी. त्याच्यानंतर स्वल्पविराम. स्वल्पविरामचा उपयोग तर तुम्ही मोस्ट ऑफ करतच असतात. एकाच जातीचे अनेक पदार्थ दाखवायचे असतील तर तिथे काय केलं जातं, स्वल्पविरामाचा उपयोग केला जातो. म्हणजे खूप साऱ्या मुलांची नावं सांगायची आहेत की रोहन, निलेश, नेहा. मग तिथे तुम्ही काय करणार, स्वल्पविराम देत जाणार. रंगांची नावं सांगायची आहेत, काळा, निळा, हिरवा, पिवळा. असंच न लिहिता तुम्ही तिथे मध्ये मध्ये काय देणार आहात, स्वल्पविराम देणार आहेत. म्हणून त्यालाच काय म्हटलं तर स्वल्पविराम. चौथा प्रकार येतो तो अपूर्ण विराम. अपूर्ण विराम म्हणजे काय करायचं आहे, एक पूर्ण विराम घ्यायचा आहे आणि दुसरा स्वल्पविराम घ्यायचा. आणि मग अशा त्या प्रकारे काय तयार होतो, अपूर्ण विराम तयार होतो. अपूर्ण विराम मोस्ट ऑफ तुम्ही काय करत असता, मॅथचे सम करत असताना अपूर्ण विरामचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. तर अशा प्रकारे अपूर्ण विराम ओळखायचा आहे. त्याच्यानंतर आहे प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह म्हणजे तुम्हाला एकदम साधं ओळखायला आहे. क्वेश्चन मार्कचं चिन्ह असतं आणि त्यालाच प्रश्नचिन्ह असं म्हटलं जातं. काही वाक्यांमध्ये प्रश्नार्थक शब्द घातले जातात त्यास प्रश्नचिन्ह देणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर उद्गार चिन्ह. उद्गार चिन्ह म्हणजेच एक्सक्लेमेटरी मार्कवालं चिन्ह आहे आणि हे सुद्धा तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह लक्षात ठेवा. अवतरण चिन्ह म्हटलं अपॉस्ट्रोफी मार्क्स. एकेरी अवतरण चिन्ह करत असताना तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस एकच शब्द हायलाइट करायचा असतो त्यावेळेस तुम्ही एकेरी अवतरण चिन्ह वापरता. आणि पूर्ण वाक्य तुमचं इम्पॉर्टंट असेल, म्हणजे एखादा सुविचार असेल, एखादा थॉट असेल, त्या ठिकाणी तुम्हाला काय केलं पाहिजे, दोन इन्व्हर्टेड कॉमे दाखवले पाहिजेत आणि दोन अवतरण चिन्ह यानी की दुहेरी अवतरण चिन्हचा उपयोग केला पाहिजे. हे मोस्ट ऑफ परीक्षेमध्ये येत असतं. एकेरी अवतरण चिन्ह मतलब सिंगल इन्वर्टेड कॉमा, डबल अवतरण चिन्ह मतलब डबल इन्वर्टेड कॉमा. म्हणजे तुम्हाला इथे काय करायचं आहे, दुहेरी अवतरण चिन्ह इथे तुम्हाला काढायचं आहे. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे संयोग चिन्ह. संयोग चिन्ह म्हणजे काय, एक छोटासा डॅश म्हणजे ए जा, ह्याच्यामध्ये जो डॅश मारला जातो त्याला काय म्हटलं जातं, संयोग चिन्ह म्हटलं जातं. आणि अपसरण चिन्ह म्हणजे एखादं तुम्ही वाक्य लिहत आहात आणि वाक्य लिहित असताना छोटस लिहायचं इनकम्प्लीट राहिलं तर तुम्ही तिथे काय करता, एक डॅश मारता. म्हणजेच काय करता, अपसरण चिन्ह मारता. अपसरण चिन्ह असेल तर त्या व्यक्तीला नक्कीच कळतं की ह्याने राहिलेलं काय केलेलं आहे, खालच्या लाईन मध्ये लिहिलेलं आहे. अशा प्रकारे इथे अपसरण चिन्हाचा उपयोग केला जातो. ह्याचा सुद्धा छानपैकी स्क्रीनशॉट घ्या आणि जशाच्या तसा चार्ट तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करा आणि नक्कीच तुम्हाला ह्याचा उपयोग नेक्स्ट इयर साठी सुद्धा होऊ शकतो. पुढील कृती करा, अशा प्रकारचा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये त्याने सांगितलंय की बघा कसं दिलेलं आहे, दुहेरी अवतरण चिन्ह, डॅश करून उत्तर लिहिलेलं आहे, स्वल्प विराम, यानी की त्या बॉक्स मध्ये स्वल्प विराम दिलेला आहे आणि त्याचं विराम चिन्ह ओळखा. त्या विराम चिन्हाचं इथे नाव दिलेलं आहे स्वल्प विराम म्हणून. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे की उद्गार चिन्ह. उद्गार चिन्ह मतलब एक्स्ट्रामेट्री मार्क काढलेला आहे आणि ते चिन्ह दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह इथे दाखवलेलं आहे म्हणजे क्वेश्चन मार्क्स दाखवलेला आहे आणि त्याच्या समोर उत्तर तुम्हाला लिहिलेले आहे की तिथे काय करा, प्रश्नचिन्ह करा. अशा प्रकारे ग्रामर सेशन मध्ये तुम्हाला कमीत कमी एवढे सगळे भाग दिलेले आहेत आणि त्याप्रमाणेच्या कृती आज आपण अभ्यासलेलो आहोत. ह्याच्यामध्ये पण बघा जोड्या लावा, असा सुद्धा तुम्हाला 80 मार्काच्या पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर करत असताना नक्कीच तुम्ही ह्याचा उपयोग करून व्यवस्थित सॉल्व्ह करू शकता. आता प्रश्नचिन्ह इथे फक्त तुम्हाला सॅम्बल काढायचे आहेत आणि पुढे जोड्या मिळवासारखं इथे तुम्हाला काढून सुद्धा दाखवले आहेत. म्हणजे बरोबर तुम्ही प्रश्नचिन्ह कुठे दिलेलं आहे की दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे, जसेच्या तसं प्रश्नचिन्ह तुम्हाला इथे काढता आलं पाहिजे. उद्गार चिन्ह, उद्गार चिन्ह ह्या ब्रॅकेटमध्ये कुठं दिलेलं आहे की चौथ्या बॉक्समध्ये आहे. चौथ्या बॉक्स मधलं बरोबर इथे उद्गार चिन्ह काढून तुम्ही त्याचं उत्तर लिहिलं पाहिजे. मॅच द फॉलोइंग करत असताना त्याच्या समोर उत्तर लिहायची असतात, नाही की क्रॉस करायचं असतं. कधीच तुम्ही तिथे क्रॉस करून लिहत जाऊ नका. तो पॅटर्न चुकीचा आहे. तुम्ही त्याच्या समोरच उत्तर लिहायचं आहे मॅच द फॉलोइंग मध्ये, म्हणजे जोड्या लावत असताना. काय विद्यार्थ्यांना सवय असते की पेनानेच ह्याच्या समोर असं क्रॉस करायचं आणि त्याचं उत्तर दाखवायचं. असं मुळीच करायचं नाही. तर त्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना तुम्ही काय करायचं आहे की क्रॉस करून अशी उत्तर दाखवायची आहेत. अशा प्रकारे ग्रामर सेशनचा हा 16 नंबरचा प्रश्न आज आपण इथे बघितलेला आहे. त्याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळे पार्ट्स तुम्हाला दाखवलेले आहेत. मी नक्कीच आशा ठेवते की तुम्हाला हे सगळे टॉपिक समजले असतील आणि ह्या टॉपिक मधील प्रश्न जर परीक्षेमध्ये तुम्ही आले तुम्ही नक्कीच छानपैकी लिहू शकता. आज मी जेवढे काही तुम्हाला सांगितले स्क्रीनशॉट घ्या, ते फटाफट तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेच असतील, ते आजच्या आज नोट डाऊन करा. मग तुमच्या नक्कीच व्यवस्थित लक्षात राहील.
नाही मिळाले जर प्रश्नांची उत्तरं किंवा नाही स्क्रीनशॉट व्यवस्थित दिसला तर तुम्ही नक्कीच ह्या वर्षी जी 10वीला मुलं आहेत त्यांच्याकडून तुम्ही 21 घेऊ शकता आणि त्या 21 मध्ये सगळे टॉपिक एका पाठोपाठ एक असे छानपैकी दाखवलेले आहेत. त्या टॉपिक मधील जसंच्या तसं लिहून काढलात तरी चालेल, कारण 9th आणि 10th मध्ये मी तुम्हाला पहिल्यांदाच क्लिअर केलंय की ग्रामर सेशनचे पॉइंट सेम आहेत. त्यामुळे तुम्हाला जास्त हे करण्याची गरज नाही की वेगळं काहीतरी 10th मध्ये गेल्यावर असेल, असं मुळीच नाही. सगळा बेस तुमचा 9th मध्ये जर क्लिअर झाला तर 10th मध्ये नक्कीच छानपैकी मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. सोना स्क्रीन हे घे ना स्क्रीनशॉट. टीचर ये दूसरा वाला कैसा आएगा, यही वाला टीचर? कौन सा दूसरा वाला? ये जो आपने क्लिक किया है समास वाला? यस टीचर। हाँ, समास में मैंने बता दिया ना, अव्यय भाव समास एक है और दूसरा प्रकार जो आता है वो इत्तरेत्तर द्वंद्व समास। तो इत्तरेत्तर द्वंद्व समास के प्रमुखता से 3 टॉपिक मैंने आपको एक्सप्लेन किए हैं कि पहला आ जाता है इत्तरेत्तर द्वंद्व समास, दूसरा है वैकल्पिक द्वंद्व समास और तीसरा है समाहार द्वंद्व समास। तो ये 3 उपप्रकार द्वंद्व समास के हैं। तो यहाँ पर आपको पहचानने के लिए मैंने बता दिया है की इत्तरेत्तर द्वंद्व समास आहे त्याच्यामध्ये व आणि शब्द घालायचा आहे आणि शब्दांचा विग्रह करायचा आहे। त्याच्यानंतर वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये सांगितलं की अथवा, किंवा ये 2 शब्द डालकर आपको उसका विग्रह करना है। और तीसरा है समाहार द्वंद्व समास। तो समाहार द्वंद्व समास में आपको क्या करना है, मैंने बता दिया है कि वगैरह शब्द डालकर इसका विग्रह करना है। इस प्रकार से विग्रह करेंगे तो आपका एग्जैक्टली उत्तर राइट आ जाएगा। ओके टीचर, थैंक यू टीचर। ओके मिस क्लास एंड करून टाका, वेळ झाला। ओके ओके, थैंक यू सर। ये है